माझ्याकडे आंब्याचं लोणचं संपलेलं होतं तर मग मी हे घेऊन आले। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। तर आज आहे सॅटर्डे मॉर्निंग झालेली आहे। आता वाजलेले आहे जवळपास 9:30। अवधूत जिमला गेलेला आहे, थोड्या वेळातच येईल। आज कसं सुट्टी होती तर सगळे असे निवांत उठलेले आहेत आणि आपापल्या कामाला लागलेले आहेत। मी पण आता आपल्या दिवसाची सुरुवात करते आणि छान छान असं काहीतरी ब्रेकफास्टची तयारी सुद्धा करते। सो आज बऱ्याचशा गोष्टी आम्ही करणार आहे, कारण की सुट्टी आहे तर छोटी मोठी जी कामं आहेत ना ती करायची आहेत। थोडीशी क्लिनिंग पण होणार आहे, छान छान कुकिंग पण होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी असणार आहेत व्लॉग मध्ये। तर नक्की बघा हा व्लॉग शेवटपर्यंत। तर चला उशीर न करता आपल्या व्लॉगची सुरुवात करूया। नमस्कार। आरवची सुद्धा सकाळ झालेली आहे, है ना आरव? से गुड मॉर्निंग टू एव्हरीबॉडी। आणि आरव आता ना सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलतोय, है ना आरव? से गुड मॉर्निंग। तर आज आहे ना ब्रेकफास्टसाठी मी इडली डोसा बनवणार आहे। त्याच्यासाठी हे इडली डोसा बॅटर आणलेलं आहे मी इंडियन ग्रोसरी स्टोअरमधनं। तर चला आज याचा वापर करूया। तर मित्रांनो, आता हे बॅटर आहे ना मी पहिल्यांदाच वापरते, तर मला याची काही आयडिया नाही आहे। पण त्यांनी सांगितलं याला थोड्या वेळासाठी रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि मग नंतर यूज करायचं आहे। सो बाहेर काढून ठेवलं याला जवळपास 15-20 मिनिटं तर झालेली आहेत। आणि जोपर्यंत आपली बटाट्याची भाजी आणि चटणी हे सगळं रेडी होईल तोपर्यंत आपलं बॅटर पण नॉर्मल होऊन जाईल। आणि बटाटे मी सकाळी उठल्या आधीच कुकरला लावून घेतले होते आणि आता छान मस्तपैकी थंड पण झालेले आहेत। सो पटकन आता मी बटाट्याची भाजी सगळ्यात आधी बनवून घेते। आज तर काहीच तयारी नाहीये, कारण की काहीच प्रिपरेशन नाहीये, तर सगळं स्क्रॅच पासून करायचं आहे। सो थोडासा वेळच लागणार आहे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला, पण आपण हळूहळू सगळं करून घेणार आहोत। आणि तसेही मला काही बेसिक मसाले आहेत, जसे जिरं पावडर संपले ते बनवायचं आहे, त्यानंतर वेलची पावडर संपले ती पण बनवायची आहे मला। सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते करणार आहोत। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक वस्तू मला बनवायची आहे आणि 2 दिवस झाले त्याचा विचार करते मी, आज बनवेन उद्या बनवेन म्हणून, पण त्याला वेळच नाही मिळाला। सो आज निवांत वेळ आहे, शनिवार आहे, तर आपण एकदम प्रोडक्टिव्ह करणार आहोत आपला सॅटर्डे आणि भरपूरशी आपली जी कामं राहिली आहेत ना ती सगळी करून घेऊया। आज ग्रोसरी शॉपिंग तर करायची नव्हती, त्यामुळे हा सगळा वेळ आहे ना तो आज मी सगळे हे प्रिपरेशन करण्यामध्ये, मील प्लॅनिंग करण्यामध्ये, क्लिनिंग करण्यामध्ये, या सगळ्या गोष्टीमध्येच युटिलाइज करणार आहे। तर सगळ्यात आधी इथे बटाट्याची भाजी आपल्याला बनवायची आहे, त्यासाठी आपण तयारी करत आहोत। आणि इथे मी अनियन कट करून घेतले आहे, मिरची ग्रीन चिलीज आहे त्या कट करून घेते आणि थोडंफार कोथिंबीर कट केली आहे आणि लसूण पण बारीक चॉप करून घेतलं आहे। चटणीसाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यात कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची घातलेली आहे। त्या व्यतिरिक्त याच्यात आपण घालणार आहोत भाजलेली चण्याची डाळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी थोडंसं आंबटपणासाठी आहे ना मी आज याच्यात चिंच घालते। आणि हे सगळं घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपली चटणी याच्यात रेडी होऊन जाईल। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी तेलामध्ये जिरे मोहरी घातले, त्यानंतर मिरची ॲड केले, लसूण ॲड केलं आहे, याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। हे सगळं ॲड करून झाल्याच्या नंतर याच्यात कांदा घातलेला आहे, त्याला ट्रान्सल्युसंट होईपर्यंत भाजून घेतलं। त्यानंतर याच्यामध्ये हळद, धने पावडर आणि नंतर थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर घातले, बटाटे ॲड करायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि कोथिंबीर ॲड करून याला मिक्स करून घेतलं आणि आपली बटाट्याची भाजी इथे रेडी झालेली आहे। चटणीसाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे आणि ह्याच्यात माझ्याकडे कढीपत्ता आहे तो घातलेला आहे। हा ड्राई आहे, माझ्याकडे फ्रेश नव्हता म्हणून मी हा यूज केला आहे। त्या व्यतिरिक्त याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फ्रेश कट केलेली आणि हे व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यात जी चटणी वाटून घेतली होती ती चटणी याच्यात ॲड करायची आणि मिक्स केल्यावर आपली इथे चटणीसुद्धा रेडी झालेली आहे।
आणि छान असा आपला एकदम ब्रंच आता रेडी झालेला आहे. डोसा आहे, इडली आहे, बटाट्याची भाजी आणि चटणी, हे सगळं मस्तपैकी एन्जॉय केलं आम्ही आमचा ब्रंच. आणि देन त्यानंतर मग किचन आवरून घेतलं, कारण की हे सगळं करत असताना किचन खूप मेसी झालं होतं. आणि हे मेसी झालेलं किचन मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आणि आज सॅटर्डे पण होता, त्यामुळे असं छान अशी डीप क्लिनिंग करून घेतली, सगळी फरशी वगैरे पुसून घेतली. आणि हे करेपर्यंत मला 12 वाजले. A few moments later. हॅलो मित्रांनो, तर आता 12:30 वाजून गेले आहेत आणि मस्तपैकी आमचा ब्रंच झाला. त्यानंतर आमच्या सगळ्यांचं आवरून झालं. घरी डिशवॉशरला भांडे पण लोड केले आणि थोडेसे झाडझूड झाली. सगळं आवरून झाल्यानंतर तर काहीच नव्हतं करण्यासाठी. आणि बाकीची जी कामं आहेत ते आता आपण घरी गेल्यावर कंटिन्यू करू. पण म्हटलं चला, वातावरण खूप छान आहे, जसं की तुम्ही बघू शकता. मस्त सनी डे आहे आज आणि मस्त वाटतंय बाहेर आल्यावर. सो वॉकसाठी आलो आम्ही. त्यानंतर आठवलं की आरवचे बुक्स घ्यायचे आहेत लायब्ररीमधून, तर आता लायब्ररीत चाललो आहे. लायब्ररीमध्ये आरवचे बुक्स घेऊया, थोडा वेळ मस्तपैकी बाहेर छान वातावरण आहे तर टाईम स्पेंड करूया आणि नंतर घरी जाऊया. तर इथे पोहोचलो आहे आम्ही आमच्या घराजवळच्या लायब्ररीमध्ये. सगळ्यात आधी आल्या आल्या आम्ही बुक्स कलेक्ट केले आणि सगळे आरवच्या आवडीचेच घ्यायचे असतात म्हणून आरवला विचारावं लागतं आम्हाला. त्यानंतर आरवने इथे मस्तपैकी टाईम स्पेंड केला, थोडा वेळ खेळला आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सो आरवचं हे फेवरेट ठिकाण आहे, कारण की इथे आल्यावर त्याचा 1 तास तर खूप इझिली निघून जातो. आणि तसंही विकेंडच्या दिवशीने बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात इथे. Mama, you like that song? Can you sing again, please? Yeah. What you like? What you like? What you like? What you like? Okay, it's getting cold. Put your hat on. तर आरवने तर खूपच मजा केली आहे. लायब्ररीमध्ये गेम पण खेळले, बुक्स पण घेतले आणि आता पण त्याच्या उड्या मारणं चालू आहे, खेळणं चालू आहे. खूप दिवसानंतर ॲक्च्युली आम्ही तिघंजण असे बाहेर आलो आहे, वॉक करतो आहे, स्पेशली वॉक करतो आहे. अदरवाईज वेळ नाही मिळत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थंडी जास्त असते म्हणून आम्ही अवॉइडच करतो. तर आजचं वातावरण छान असल्यामुळे बाहेर निघालो, थोडा वेळ पण गेला, बरं वाटलं. आता चला जाऊया घरी. तर मित्रांनो, आता आलेलो आहोत घरी आणि 2:30 वाजलेत आता. आणि मला ना पटकन लोणचं बनवायचं आहे कैरीचं. सो आता मी काल परवाच्या दिवशी आम्ही गेलेलो ग्रोसरी शॉपिंग करायला. थोडेसे ब्रेड, मिल्क वगैरे ते गरजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या, जास्त ग्रोसरी घ्यायची नव्हती. आणि तिथे मला ना आंबे दिसले, म्हणजे तिथे आम्हाला कैरी दिसली, तर मी घेऊन आले होते, कारण की माझ्याकडे ना आंब्याचं लोणचं संपलेलं आहे, थोडंसंही नाही आहे. सो अवधूतने तर सांगितलं की आपण आहे तेच रेडीमेड घेऊया म्हणून, पण त्याची चव एवढी चांगली लागत नाही आणि मला आवडत सुद्धा नाही. आणि तिकडे आम्ही सुपर स्टोअरमध्ये गेलो आणि खूप छान आम्हाला कैरी दिसली, तर मग आम्ही घेऊन आलो. हे मॅक्सिकन आंबे आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर. सो इथे तुम्हाला वर्षाच्या 12 महिनेही मिळतील हे मार्केटमध्ये. तर वॉलमार्टमध्येही मिळतात, सुपर स्टोअरमध्ये कुठेही गेलात ना तुम्हाला इझिली अवेलेबल असतात. सो आता माझ्याकडं आंब्याचं लोणचं संपलेलं होतं, तर मग मी हे घेऊन आले. तर आता पटकन आपल्या घरच्या घरी असं सिम्पल मस्त छान असं आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया. तर सगळ्यात आधी मी याला काय करते, धुवून घेते, पुसून घेते. त्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे. त्याच्यात हळद आणि मीठ घालून थोड्या वेळासाठी ठेवणार, जेणेकरून काय होईल, याचं जे एक्स्ट्रा वॉटर आहे ते निघून जाईल. आणि देन त्यानंतर मसाले काय काय रेडी करणार आहोत आपण याच्यामध्ये टाकायला, ते सुद्धा बघणार आहोत. तर चला, सगळ्यात आधी याला मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात आधी आपल्याला याला धुवून पुसून ड्राय करून घ्यायचं आहे. आणि मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे धणे, थोडंसं येलो मस्टर्ड घेतलं आहे, जिरं घेतलं आहे आणि बडीशोप घेतले आहे. सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत मी. आणि त्या सगळ्यांना आपल्याला मस्तपैकी असं लो फ्लेमवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आणि हा भाजत असताना ना खूप छान असा सुगंध येतो मस्तपैकी याचा. छान असं ड्राय रोस्ट झाल्याच्या नंतर याला मी व्यवस्थित थंड करायचं आहे. आणि जास्त बारीक नाही, पण एकदम दरदरीत तुम्ही असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकता.
सो ते हे झाल्याच्या नंतर मी जसं माझं मसाल्यांचं काम आहे ते पण मी करून घेतलं. पॅनमध्ये सगळ्यात आधी मी इथे जिरं पण भाजून घेतलं आहे, त्यानंतर वेलची भाजून घेतले. हे सगळं भाजून झाल्याच्या नंतर याला व्यवस्थित थंड करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर करून घेतले आणि सगळ्या एअरटाईट कंटेनर्समध्ये पुन्हा भरून ठेवून दिलेलं आहे. तर ही सगळी झाली छोटी मोठी कामं जी आपल्याला करायची होती. आता हे सगळं होईपर्यंत ना इथे व्यवस्थित आहे ना कैरीचे छोटे छोटे पीसेस कट केलेले आणि त्याच्यात हळद मीठ घालून ठेवलेलं. तर तेही व्यवस्थित मिक्स झालं आणि त्याला छान असं पाणी सुटलेलं. देन त्यानंतर मी एका मोठ्या ट्रेमध्ये त्याला असं पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून ते आता व्यवस्थित ड्राय होईल. पण हे ना या आंब्याला अजिबातही असा आंबटपणाच नाही आहे, सो खूप खायला गोड होते. तर चला आता याला मी ड्राय करून घेते. आरवला रोज आहे ना लंच बॉक्सच्या व्यतिरिक्त पण आपल्याला स्नॅक्स असं पॅक करून द्यावे लागतात. तर त्यासाठी आहे ना मी इथे मखाणे भाजते आहे. सो मी याच्यासाठी आहे ना छान असे मखाणे रेडी करून ठेवते जेणेकरून आरवला आठवडाभर आपल्याला बदलून काही ना काही वेगळं त्याला स्नॅक्स देता यावं म्हणून मी इथे मखाणे छान असे तुपात भाजून घेतलेले आहेत. आता याला छान आणि टेस्टी करण्यासाठी इथे मी याच्यात घातलं आहे थोडासा चाट मसाला आणि चाट मसाला घातल्याने याची चव खूप छान लागते. लहान मुलांना स्पेशली खूप आवडतं. आता जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडेसे मसाले घालू शकता जेणेकरून हे छान असं स्पायसी होऊन जाईल. पण आता आपण हे लहान मुलांसाठी बनवतो आहे म्हणून मी अवॉइड करते. सो किंवा तुम्ही सिम्पल असं सॉल्टही ॲड करू शकता. आणि आता इथे मी पुन्हा आंब्याच्या लोणच्याची तयारी करते. तर तेल आहे ना खूप छान असं गरम करून घेतलेलं. याच्यात आपण वाटलेले सगळे मसाले आहेत ते घातलेले आहेत. हळद, तिखट आणि भरपूर मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. कैरीच्या फोडी पण याच्यात घालायच्या. छान एकत्र करून घेतल्याच्या नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आहे. सो इथे आपलं आंब्याचं लोणचंही रेडी झाले आहेत. आपले मसालेसुद्धा रेडी झालेले आहेत. पण हे सगळं करत असताना आरवनी इथे भरपूर मेस करून ठेवला आहे, जो आता मला सगळ्यात आधी आवरून घ्यायचा आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं छान असं लोणचं घरच्या घरी मी बनवून घेतलेलं आहे. सिंपल आहे आणि खायला खूप चविष्ट लागतं. आता ही कैरी आहे ना जास्त आंबट नव्हती, त्यामुळे याची चव आहे ना एकदम गोड, थोडीशी तिखट आणि आंबट अशी सगळी मस्त आहे. तर माझं लोणचं इथे रेडी झालंय. आता वाजले संध्याकाळचे 6:15. आम्ही अर्ली डिनर करत असतो आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण सकाळी इडली आणि डोसा बनवलेला. तर आमचं ज्या दिवशी हा मेन्यू असतो ना तो आम्ही दिवसभर तोच असतो मेन्यू. सकाळच्या ब्रेकफास्टला, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सुद्धा तेच, कारण की आम्हाला सगळ्यांना भरपूर आवडतं. तर अजूनही माझ्याकडे बॅटर उरलेलं आहे एवढं. आणि त्यासाठी आता मी काय करणार आहे की सकाळी तर डोसा बनवला होता, इडली पण झाली आपली. तर आता छान असा उत्तप्पा बनवते आणि मस्तपैकी आम्ही आमचं डिनर एन्जॉय करणार आहोत. आता संध्याकाळचे 7:30 झालेत आणि आमचं सगळं काही घरचं काम झालेलं आहे. आता जी ही थोडीशी वेळ आहे ती आम्ही आता एकत्र बसू, थोडा वेळ गप्पा गोष्टी करू, आरव बरोबर खेळू आणि जर तोपर्यंत एनर्जी अजून राहिली तर एंड ऑफ द डे एखादी मूव्ही तर नक्कीच बघू. जेवण झाल्यावर पण मला आठवलं की मला स्पिनेच आहे ती ब्लांच करून त्याची प्युरे करून ठेवायची होती, तर ती सुद्धा केलेली आहे. असा होता आमचा आजचा प्रोडक्टिव्ह डे. सकाळपासून खूप म्हणजे कामं आज झालेली आहेत बऱ्यापैकी आठवड्याची. आजच्या एका दिवसाच्या धावपळीमुळे काय होतं, पूर्ण आठवडा तुमचा खूप स्मूथ जातो आणि ऑब्व्हियसली तुम्ही जॉब करत असता त्यावेळेस मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी झालेल्या नसल्या तर रोजच्या कामामध्ये थोडासा डिले होऊन जातो. तर त्यामुळे शनिवारी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या असल्या ना तर मस्तपैकी आठवडा एकदम छान जातो. तर सगळं आपण मील प्लॅनिंग करून घेतले, छान छान जेवण एन्जॉय केलं आहे, मस्त फॅमिली टाईम आम्ही स्पेंड केलेला आहे. आय होप हे सगळं तुम्हाला बघायला आवडलं असेल. आवडलंय तर या व्हिडिओला लाईक करा,
माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मी भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट संडेला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय. आणि हो, उद्या जोपर्यंत हा ब्लॉग तुमच्याकडे येईल तोपर्यंत तुमच्या इथे 26 जानेवारी असेल. तर आमच्या सगळ्यांकडनं 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा.